फर्स्ट एड झालंय ना व्यवस्थित? आता कसं खरोखर मार खाल्ल्यासारखं वाटतंय ना? काय शेळके, तुम्हाला काय वाटतं? हो ना, आता आपल्या जेलमध्ये शोभून दिसतोय तो. काय वाटतं तुम्हाला? हे जे डोळे आहेत बारीक बारीक, ते जर डोळ्यावर मारलं असतं तर सुजून मोठे झाले असते का? काय बोलताय? मला लागलंय, मारलंय मला. तुम्ही मस्करी करता माझी. हो, बघू. केवढं जोरात पोट तिडकीने हाक मारली, माझ्या तर डोळ्यात पाणी आलं. किती लागलंय अरे तुला? सॉरी सॉरी. हे खूप वाईट ट्रीट करतात मला इथे. कोणी हात लावलाय तुला? काय माझ्या लेकाला हात टाका बरं. डेंजरच आहे सगळे गुंड इथले. एवढा घाबरू नको मामा आहे हा. जरा थांबा. माझ्या आईशी बोलतोय मी. माझ्या आईशी बोलतोय. युवराज मामा आहे. मॅडम मॅडम बाहेर काढा जरा. काय केवढा हा ड्रामा? सकाळी सकाळी नका हो मला एवढं इमोशनल करू. माझ्या कॅरेक्टरला शोभत नाही ते. कोणी मारलं माझ्या मुलाला? हात कोणी लावला माझ्या मुलाला? सेल मधल्याच इतर गुंडांनी त्याचा थोडासा सत्कार केला. त्याच्या सेल मधल्या इतर गुंडांनी की वर्दीचा गर्व असणाऱ्या या गुंडाने? छे छे, सेल मधल्याच गुंडांनी. कसं आहे ना मॅडम, मी जर मारायची जबाबदारी घेतली असती ना, तर आता ही जी 4 वाक्य बोलला ना तुमच्याशी, ती सुद्धा निघाली नसती तोंडून. तुम्ही अजून नीट ओळखलं नाहीये मला. पद्मिनी खांडेकर आहे मी. काहीही करून मी माझ्या मुलाला लवकरात लवकर घरी घेऊन जाणार, हे नक्की. ओ मॅडम, मी तर म्हणते जाच तुम्ही घेऊन त्या. कारण एवढ्यातल्या एवढ्यात ना 2दा हल्ले झालेत त्याच्यावर. आता सेफ्टीसाठी मी गुंड बदलू शकते हो, त्यांची वृत्ती नाही ना बदलत. त्यामुळे जे काही करायचंय ना, लवकरात लवकर करा. सावकाश सावकाश. आबा सांगायचं ना. हे घे, हे घे, हे घे. शांत व्हा. सावकाश. काय झालं? काय ग, गोळ गोळ सगळा गोळ घालून ठेवला या पद्मीने. काकूंनी काय गोळ घातला? अरे, जी ऑफिसर युवराजला इथून घेऊन गेली होती ना, तिच्याशी काल फोनवरती उद्धटपणे बोलली ही बाई. काल रात्री? हां. जे मॅडमशी. अशा वेळा पण शांत बसायचं ना, शांतपणे घ्यायचं ना. काय गरज आहे असं बोलायची? तुम्ही शांत व्हा. अरे त्या बाईचा इगो हार्ट झाला आणि गोष्टी आणखीन किचकट झालं. ते केवढ्याच पडेल म्हणतोय मी. पण मग आत्ता कुठे आहेत काकू? काय गेले असणार पोलीस स्टेशनमध्ये. तुम्हाला सांगू नाही गेलं का? अरे सांगून गेले असते तुम्ही अडवलं नसतं का तेव्हा? जाऊ दिलं असतं त्याला. हो. पण तो फोन करतो तो उचलत सुद्धा नाही आहे. तिथे जाऊन आणखी काही तमाशा केला नाही म्हणजे मिळावं. पण त्या गोष्टी तर आपल्याला कळत नाही. तिथे पुढे पुढे करायचं कशाला म्हणतोय मी? पोलिसांना सवय असते अशा लोकांची. दिवसाला कित्येक लोक भेटून जातात, त्यांचा इगो हट नाही होणार. तू काय पोलीस आहेस? काय 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 कसं बोलतोय? त्याला काय माहित? नाही नाही, त्याला तसं नाही म्हणायचंय. तुम्हाला बरं वाटावं म्हणून. काय माझी समजूत काढण्यासाठी म्हणून काही काही बोलशील का रे? काही बडबडतोयस? तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणालो. अरे काय बरं वाटावं? हे असं बोलून बरं वाटणार आहे मला? काय बोलतोय हा? नाही, काकू आल्या. पद्मिनी, पद्मिनी भेटला का युवराज? जाईल तुझे प्रयत्न करू. काय विचारतोय? भेटला का तो? कसा आहे युवराज? मजेत मजेत होतो एकदम. तुम्हाला माहितीये, झोपायला गादी मिळाली त्याला आणि त्याच्या सेलमध्ये की नाही एसी लावलाय आणि 5 स्टार मधून त्याला जेवण येतंय. मजेत आहे तो. माझ्या प्रश्नाचं नीट उत्तर देणार आहेस का तू पद्मिनी? पोलीस कस्टडीत आहे तो. कसा असणार? कस्टडीमध्ये बेदम मारलंय त्याला. मारलंय? हो, मारलंय.
आणि इतकं मारलंय की धड उभं राहता येत नाहीये, धड बोलता येत नाहीये त्याला. वाईट अवस्था केली आहे माझ्या मुलाची पोलिसांनी. गुंडांनी. सेल मधल्या गुंडांनी त्याला मारले असं सांगितलंय मला, पण मला कळलंय हे त्या ऑफिसर जेजेचं काम आहे. तिच्याशिवाय हे दुसरं कोणी करूच शकत नाही. आणि या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात. अरे काल त्या ऑफिसरशी ज्या उद्धटपणे बोललीस ना तू, त्याचे परिणाम आहे सगळे. हो का? हो. तिथे काय घडलं असेल ना ते इथे तू न सांगता मी तुला सांगू शकतो. ते ऑफिसर सुद्धा तुला बोलली असणार, काहीतरी सुनावलं असेल तुला, बडबडली असणार. काय तिच्याशी असं उद्धटपणे बोलून काय काय मिळवलंस तू? कशासाठी बोललीस तू? बघितलंस काय झालं? स्वतःच्या मनासारखं वागून काय मिळवलंस तू? काय मिळवलंस? अशाने एवढं सुटणार आहे का? पोलीस तरी त्याच्या कलाने का घेते? अशाने तो आणखी अडकणार. अडकू देत, अजून अडकू देत तू तिकडे. पद्मिनी, ते खरं बोलतेय मी. हे सवय ना तुम्हाला. माझा मुलगा तिथे अडकलेला सवय ना, तो तिकडे अडकला की शांत व्हाल ना तुम्ही. मग होऊ दे तुमच्या मनासारखं. व्हा एकदा ते शांत. आणि माझा युवराज त्याचा तिकडे शांत होईल. पण जरा हे असं झालं ना, सांगून ठेवते, मी पण कायमची शांत होईल, लक्षात ठेवा. पद्मिनी, पद्मिनी, अगं त्याने सुटू नये असं आम्हाला का वाटेल? का वाटेल? बाप आहे मी त्याचा, मलाही त्रासच होतोय. पण असा अर्थताईपणे निर्णय घेऊन तो सुटणार नाही आहे का? शांत व्हा. त्रास होईल तुम्हाला. शांत व्हा. बसा बरं इथे. काय करू अगं? मला खरं तर त्रास होतो या पद्मिनीचा. युवराज घरी परत येईल ना रे. निर्दोष म्हणून सुटेल लागतो. युवराज खांडेकर, रेव पार्टीत पकडल्या गेलेल्या या गुलाबला ओळखतोस ना तू? नाही. तारिणी, याला कधी घरात पाहिलंस? युवराज भाऊजींच्या रूम मध्ये. युवराज खांडेकर, यू आर अंडर अरेस्ट. माझं तर डोळ्यात पाणी आलं. किती लागले अरे तुला. सॉरी सॉरी. हे खूप वाईट ट्रीट करतात मला इथे. मी तर म्हणते जाच तुम्ही घेऊन त्याला, कारण एवढ्यातल्या एवढ्यात ना 2दा हल्ले झालेत त्याच्यावर. आता सेफ्टीसाठी मी गुंड बदलू शकते हो, त्यांची वृत्ती नाही ना बदलत. त्यामुळे जे काही करायचंय ना, लवकरात लवकर करा. असं का म्हणाली ही? माझा युवराज तिच्याच कस्टडीत आहे ना. ही बाई असं का म्हणाली? काय 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 सांगायचंय तिला?